दादा खरं तर चिखला गावामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता. आता तुमच्या गावात पण हा वाद निर्माण झाला. तुम्ही तर म्हणता अगदी लाठीचार्जपर्यंत प्रकरण गेलं. कायदा व सुव्यवस्थेचा अगदी प्रश्न निर्माण झालाच होता. काय का घडतं अशा ह्या घटना? नेमका त्या गावात असं घडलं, ह्या गावात नेमकं कशा पद्धतीने ही घटना घडली? वास्तविक आता असा प्रसंग घडायचं काही कारणच नाही. एक गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा आहे. धनगर बांधव आणि मराठा बांधव आणि इतर ओबीसी बांधव ह्या अंजनगावमध्ये कमीत कमी 15 जातीची लोक राहतात. अच्छा. नुसता मराठाच नाही. लोकसंख्येनं मराठा साधारण 3000 लोकसंख्या आहे. धनगर बांधव 1000 ते 1200 आहेत आणि ओबीसी 2000 आहेत. अशी गावची लोकसंख्या कमीत कमी 6000 आहे. तर ह्या सगळ्याचा समन्वय म्हणून गाव अतिशय गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा आहे. फरांडे महाराज असतील, मोठे फरांडे महाराज असतील, ह्यांचं एक योगदान ह्या गावासाठी लाभलं आहे. आमच्या गावाचं नाव म्हणून अंजनगाव खेलोबा जे नाव आहे का, ते ग्रामदैवत खेलोबा या नावानं ते देवस्थानाच्या वरूनच नाव, आणि देवस्थान खूप मोठं आहे. म्हणजे ह्या मंदिराची ओळख म्हणजे या गावाचं नावच अंजनगाव खेलोबा आहे. ही गावची आमच्या राज्यभर ओळख अंजनगाव खेलोबा. खेलोबा, खंडोबा, खेलोबा नेमकं काय? हे फक्त खेलोबा मंदिर हे आमच्या अंजनगावचं ग्रामदैवत आहे. अच्छा. आणि त्याचे मुख्य पुजारी आहेत ते आता जे उपोषणाला बसले होते ते त्याचे मुख्य पुजारी आहेत. अच्छा. बाकी काय म्हणजे ह्यात वावगा असं काहीच नाही. त्यांचा आमचा वाद असण्याचं काही कारणही नाही. छोट्या मोठ्या थोड्याशा चुकामुळं ह्या गोष्टी घडलेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक या ठिकाणी ठेवण्यात आलं, म्हणजे तुम्ही त्यांना विचारून ठेवण्यात आलं का कशा पद्धतीने ठेवणं, कसं काय झालं ते? तसं नाही. विषय असा झाला की अंजनगाव ग्रामपंचायतीनं गेल्या 2008 साली ह्यांना 10 गुंठ जागा बक्षीसपत्र करून दिलेले आहे. बरं. सभा मंडपासाठी. अच्छा. त्याच्यापैकी त्यांनी 10 गुंठ जागा बक्षीसपत्र करून दिलेले आहे. त्याच्यापैकी 7 गुंठ जागावर त्यांनी बांधकाम केलं आहे. मग आमदार फंड असेल, खासदार फंड असेल. राहिलेली जागा ही 3 गुंठ शिल्लक आहे. मग आमचा गावकऱ्याचा असा समज आहे की जी तुमची रिकामी जागा आहे ही ग्रामपंचायतीने तुम्हाला आम्ही दिलेली आहे. ते बी ग्रामदैवत आमचंच आहे, म्हणजे असं वेगळं काय नाही. बरोबर. पण ह्या 3 गुंठ्यापैकी 6x10चा फक्त पुतळा आहे. पुतळा म्हणजे काय भलं मोठं असं मारक 5 गुंठ्याचं असं काहीच नाही. 6x10चा पुतळा आम्ही छोट्याशा कोपऱ्यात एका जागेमध्ये मंदिरापासून 50 फूट अंतरावर बसवलेला आहे. त्यामुळे वाद होण्याचं काही कारणच नव्हतं. पण एक ठराविक समाज, त्यांच्या समाजातही 10 असतील, आमच्या समाजातही 10 असतील, ह्या गोंधळामुळे हा प्रसंग ओढावला आमच्या. परंतु ते 10 आणि हे 10 याच्यामुळे पूर्ण समाज वेठीस धरला जातो. हो, सगळ्या समाजाला ह्यामुळं मराठा समाजालाही त्रास झाला असेल, त्यांनाही झाला असेल. पण आज 4 दिवसानंतर व्यवस्थित तोडगा, तसं पाहिलं तर हे होतच नव्हतं. पण लक्ष्मण हाकेसराची एंट्री ह्यात